हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे GM सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडतं YouTube चॅनल ढवारेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा आपण लास्ट 2 लेक्चर्स मध्ये युनिट आणि मेजरमेंट या चॅप्टरला स्टार्ट केलेलं आहे. युनिट अँड मेजरमेंट लेक्चर नंबर 1 मध्ये स्टडी केलं बेटा आपण व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी, व्हॉट इज हाऊ द फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड, आणि त्या लेक्चरच्या एंडला बेटा आपण स्टडी केलं व्हॉट इज द रिलेशन बिटवीन युनिट अँड मॅग्निट्यूड ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. बेटा लास्ट लेक्चर म्हणजे युनिट अँड मेजरमेंट लेक्चर नंबर 2 मध्ये स्टडी केलं आपण व्हॉट आर द टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. तुला आठवत असेल बेटा आपण स्टडी केलं देयर आर 3 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. कोणत्या कोणत्या होत्या बेटा? फंडामेंटल, करेक्ट, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी अँड थर्ड टाइप इज अ सप्लिमेंटरी क्वांटिटीज. ओके बेटा, या सर्व टाइप्स तुला आठवत असतील बेटा, त्या आपण डिटेल मध्ये लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलं. तरी पण बेटा तुला जर आठवत नसेल तर पुन्हा तुला तेच काम करायचंय. तुला वर YouTube वरती जायचंय, तिथं टाइप करायचंय ढवारेज फिजिक्स युनिट अँड मेजरमेंट लेक्चर नंबर 1 लेक्चर नंबर 2. बेटा तुला आधी ते 2 लेक्चर पाहिजे आणि मग या आजच्या थर्ड लेक्चर मध्ये यायचंय. ठीक आहे बेटा, तो चला आजच्या या लेक्चर मध्ये बेटा आपल्याला या चॅप्टरचं नेक्स्ट आर्टिकल म्हणजेच काय बेटा? युनिट. आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं बेटा युनिट काय असते, व्हॉट इज द युनिट. नंतर आपण पाहणार व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स, त्यालाच आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो किंवा त्यालाच आपण बेटा प्रॉपर्टीज ऑफ युनिट असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण स्टडी करणार हू डिसाइड्स द युनिट, युनिटला कोण डिसाइड करतं, आणि बेटा त्याच्यानंतर आपण सिस्टीम्स ऑफ युनिट पाहणार. आजच्या व्हिडिओ लेक्चरचं बेटा आपलं एवढं इंटेन्शन आहे. चला तर मग बेटा विदाउट वेस्टिंग टाइम आपण स्टार्ट करूया की हे युनिट काय असतं. बेटा बघा, आता युनिटला पहिल्यांदा आपल्याला डिफाइन करायचं व्हॉट इज मीन बाय द युनिट, युनिट काय असतंय. तर बघ बेटा तुला कळतं का, मी इथं त्याची डेफिनेशन तयार करते सुरुवातीला. व्हॉट इज मीन बाय द युनिट, युनिट कशाला म्हणा बेटा, युनिट काय असतं बेटा, तर इकडे लक्ष देशील. युनिट इज द रेफरन्स स्टँडर्ड असतं बेटा. युनिट इज अ रेफरन्स स्टँडर्ड. कशाचं रेफरन्स स्टँडर्ड आहे बेटा? रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर, कशासाठी मेजर केलं जातं बेटा? युज्ड फॉर मेजरमेंट. रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ given physical quantity. Reference standard used for measurement of given physical quantity is called unit. बघ बेटा तुला आता या डेफिनेशन वरून काही कळालं का? बघ बेटा काय सांगते ही आपली डेफिनेशन, व्हॉट इज द युनिट. युनिट इज अ रेफरन्स स्टँडर्ड. बेटा या रेफरन्स स्टँडर्डला मराठीमध्ये आपण प्रमाण असं म्हणतो बेटा. ठीक आहे, तू म्हणशील सर नाही कळालं आम्हाला. कळेल, लक्ष देशील इकडं. The reference standard used for measurement of given physical quantity is called unit. म्हणजे काय बेटा? युनिट काय असतंय? युनिट इज अ रेफरन्स स्टँडर्ड, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो बेटा आपण? प्रमाण असं म्हणतो. कसलं प्रमाण आहे बेटा? विच इज युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी. बेटा तुला जी बी फिजिकल क्वांटिटी गिवन असेल तिच्या मेजरमेंट साठी तू एक जे प्रमाण वापरणार आहेस बेटा, त्या प्रमाणाला आपण युनिट असं म्हणू शकतो. तू म्हणशील बेटा सर आणखी नाही आम्हाला कळालं. ऐकशील बेटा व्यवस्थित. इमॅजिन कर बेटा, मी तुला सांगितलं की या मार्कर पेनची लेंथ तुला कॅल्क्युलेट करायची बेटा, मेजर करायची. कशी मेजर करशील बेटा? तू काहीतरी स्केल लावलीस आणि मेजर केलंस आणि मला सांगितली सर लेंथ ऑफ दिस पेन इज 10 सेंटीमीटर. बेटा तू कशी सांगू लागला लेंथ, तर लक्ष देशील इकडं. तो अशी लेंथ सांगितली. बेटा काल सांगितल्याप्रमाणे आपण इथं 2 भाग लिहिले बेटा. काय काय लिहिले? 10 इंडिकेट्स द मॅग्निट्यूड. काय सांगतं ते की तू जे युनिट सिलेक्ट केलंस बेटा, कोणतं युनिट सिलेक्ट केलंस? सेंटीमीटर. मग इथं जे सेंटीमीटर मीटर लिहितो का बेटा, ते प्रमाण असतंय, त्याला आपण युनिट असं म्हणतो. ओके, मग आता तुझ्या लक्षात आलं बेटा, when we write the length as a L is equal to 10 centimeter, then we can say here the centimeter is a unit. So centimeter is a reference standard. बेटा काय ते? प्रमाण आहे. कशाचं? लेंथ मेजर कराय. बेटा तू जर एखाद्या दुकानला गेला बेटा, काय म्हणणार तू? मला 5 किलो साखर द्या बेटा. कसं म्हणणार मग? साखर किती आणली? तर 5 kg एवढी आणली म्हणतो. ते काय मेजर करतो आपण? त्याचं मास असेल, वेट असेल, त्याला पुन्हा डिटेल बघू आपण. सध्याला बेटा इथं 5 काय झाली त्याची मॅग्निट्यूड. केजी इंडिकेट्स द युनिट असतं बेटा. मग आता इथून पुढे तुला कधी कधी लिहून दाखवायचंय व्हॉट इज द युनिट. काय असेल बेटा? युनिट इज अ रेफरन्स स्टँडर्ड. पुन्हा ऐकशील बेटा युनिट काय असतंय? युनिट इज अ रेफरन्स स्टँडर्ड. कसलं रेफरन्स स्टँडर्ड आहे? which is used for the measurement of given physical quantity called as the unit असते. चल बेटा आता म्हणशील सर मला एक कळालंय, पुढे जाऊ बेटा. बघ
आता तुझ्या लक्षात आलं एकदा युनिट मीन्स व्हॉट बेटा? युनिट इज अ रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी कॉल्ड एज द युनिट. बघ बेटा आता पुढे काय करायचं आपल्याला की तुला कधी कधी विचारू शकतात व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. बेटा हा क्वेश्चन कसा येईल? रिक्वायरमेंट विचारतील किंवा प्रॉपर्टीज विचारतील किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड युनिट विचारतील. बेटा हे तुला विचारू शकतात की गुड युनिट म्हणजे चांगलं युनिट कुणाला म्हणा, त्या युनिटच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असल्या म्हणजे ते गुड युनिट झालं. याच्यासाठी बेटा तुला डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ज्याला प्रॉपर्टीज म्हणू किंवा रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट म्हणू तर ते आपल्याला पाहायचं बेटा. मग आपलं पुढचं जे आर्टिकल आहे बेटा ते कोणतं आहे? तर आपल्याला हे स्टडी करायचं काय? रिक्वायरमेंट्स. बेटा यालाच काय काय म्हणतो आपण? प्रॉपर्टीज असं सुद्धा म्हणू शकतो किंवा बेटा यालाच काय काय म्हणू शकतो आपण? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड युनिट. गिवन युनिट गुड आहे का नाही ते कळण्यासाठी त्याच्या काय काय रिक्वायरमेंट्स आहेत. म्हणजे तुला जे युनिट गिवन आहे बेटा त्याच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असाव्या सो दॅट वी कॅन से गिवन युनिट इज अ गुड युनिट. म्हणजे काय तर बेटा तुला समजायलंय गिवन युनिटला गुड युनिट म्हणण्यासाठी त्याच्या काय रिक्वायरमेंट आहेत, गरजा काय आहेत किंवा व्हॉट आर इट्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑर प्रॉपर्टीज काय असाव्या. ठीक आहे. म्हणजे बेटा आता तुला कळायलंय आपण गुड युनिटच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगायला त्यालाच त्याच्या रिक्वायरमेंट्स म्हणायच्या. मग बघ बेटा आता गिवन युनिट कधी गुड असेल किंवा त्याला गुड युनिट म्हणण्यासाठी त्याच्या काय काय रिक्वायरमेंट आहेत, गरजा काय काय आहेत बेटा? पहिली कॅरेक्टरिस्टिक्स मेन युनिट कसा असावं बेटा? इट शुड बी, लक्ष देशील काय असावं? इट शुड बी युनिव्हर्सली, इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. बघ बेटा युनिट तुला जे युनिट त्यांनी सांगितलंय ते युनिट कसा असावं? युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असावं बेटा. मग आता तुला बघायचंय आपण रिक्वायरमेंट्स पाहिलं आणि मोस्ट इम्पॉर्टंट अँड फर्स्ट रिक्वायरमेंट इज दॅट काय रिक्वायरमेंट आहे? इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. बेटा याचा अर्थ समजून घेशील तू. व्हॉट इज मीन बाय द युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड? बेटा ते युनिट जगमान्य असावं, लक्षात ठेवायचं. जगानं मान्य केलेलं युनिट असावं. तू म्हणशील सर नाही कळालं आणखी. इमॅजिन कर बेटा आपल्या इथं की ज्वारी कशात मोजतील याची काही गॅरंटी नाही बेटा. आपल्याकडे असे काही युनिट आहेत जे तुला सुद्धा माहिती नाहीत बेटा. म्हणजे कसं? इमॅजिन कर तुला असं म्हटलं एक कोळव ज्वारी द्या. बेटा मी एक कोळव म्हणतोय, आदली म्हणतात, पायली म्हणतात. हे जे युनिट आहेत हे जुन्या काळातले युनिट आहेत बेटा. तुझ्या घरच्यांना हे युनिट माहिती पण तुला माहित नसणार. मग एखादं कोळव ज्वारी द्या, एखादं चिपट ज्वारी द्या, पायली ज्वारी द्या, आदली ज्वारी द्या. हे जे असेल कोळव, आदली, पायली, सेर हे सर्व युनिट बेटा दुसऱ्या देशात माहिती नाहीये. मग तू जर तिकडं कम्युनिकेशन करायला गेलास इन फ्युचर बेटा तू सायंटिस्ट म्हणून काम केलंस आणि तुला काही डाटा या युनिव्हर्स मधल्या या जगातल्या सायंटिस्ट सोबत तुला एक्सचेंज करायचा बेटा. तर तू जर काही इंग्लंडमध्ये गेलास, अमेरिकेमध्ये गेलास बेटा आणि त्यांना म्हणलात की मी एक कोळवभर ज्वारी मला लागली, ते म्हणतील आधी तर म्हणतील व्हॉट इज मीन बाय द कोळव, हे कोळव काय असते. म्हणून बेटा असलं युनिट चालत नाही. म्हणजे युनिटची गुड युनिटची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय असायला पाहिजे? इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड बेटा. तू कुठेही क्लास लावतो का बेटा? नाही. तू कुठेतरी नाव ऐकतो, तू ऐकलेलं असतं की हे सर चांगले म्हणजे त्यांना मान्य केलेले सर्वांनी. म्हणून युनिट सुद्धा तसा असावा बेटा, या जगानं मान्य केलेले युनिट असायला पाहिजे. म्हणून द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स और फर्स्ट रिक्वायरमेंट और फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ गुड युनिट इज दॅट. कुणाला गुड युनिट म्हणायचं बेटा? जे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे, जगानं मान्य केलेलं असावं. ठीक आहे. कळालं बेटा आता तुला? का कळालं पाहिजे का ऍक्सेप्टेड असावं? कारण एकमेका भारतातला सायंटिस्ट इंग्लंडवाल्याला काय म्हणतोय ते त्यांना समजलं पाहिजे बेटा. कारण आपल्याकडे युनिट त्यांच्याकडे असतीलच असं नाही. आता मला सांग बेटा आपण जर ज्वारी एक कोळवच्या ऐवजी आपण त्यांना असं म्हटलं असतं 1 kg ज्वारी, त्यांना पटकन कळलं बेटा. ठीक आहे. तर बघशील इकडं तुझ्या लक्षात आलं पहिली जी रिक्वायरमेंट आहे या गुड युनिटची ती काय रिक्वायरमेंट आहे बेटा? इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, जगानं मान्य केलेला असा बेटा. बघ तशी दुसरी महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याची काय? इट शुड बी कसा असावा बेटा? हे इट शुड बी इनव्हेरिएबल. इनव्हेरिएबल म्हणजे काय बेटा? न बदलणार. न बदलणार म्हणजे याचा अर्थ काय? इनव्हेरिएबल मीन्स काय? डज नॉट चेंज विथ द टाइम अँड स्पेस. युनिट असावं बेटा, असा असावं बेटा ते टाइम आणि स्पेस सोबत चेंज नाही झालं पाहिजे. म्हणजे कसं? तू जर मॉर्निंगला एखादी ज्वारी मेजर केलीस बेटा, शुगर मेजर केलीस, इमॅजिन करती 1 kg झाली आणि तू ती इव्हिनिंगला मेजर केलीस त्याची ½ kg झाली. डिफरन्स यायला दोन युनिट मध्ये. म्हणजे काय? युनिट बदलायला कशानुसार? अकॉर्डिंग टू द टाइम. डिपेंडिंग अपॉन टाइम देयर इज चेंज इन युनिट ऑफ अ क्वांटिटी. सो बेटा युनिट असं नसावं
युनिट कसा असावं? इट शुड बी इनव्हेरिएबल. इनव्हेरिएबल मीन्स काय बेटा? डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू द टाइम अँड स्पेस. म्हणजे बेटा तू सकाळ संध्याकाळ कोणत्याही वेळेला मेजर कर, तुला ते 1 किलो शुगर घेतलीस तर 1 kg आली पाहिजे नेहमी. आणि आता दुसरा राहिला प्रश्न काय? डज नॉट चेंज विथ द स्पेस. स्पेस मीन्स काय बेटा? अंतर असेल, अंतरानुसार चेंज होणे. म्हणजे बघा इनव्हेरिएबलचा अर्थ काय असतो बेटा? तर असा असतंय काय? डज नॉट चेंज. ते चेंज झालं नाही पाहिजे, लक्षात घ्यायचं. विथ कुणासोबत चेंज होणे? डज नॉट चेंज विथ टाइम अँड स्पेस. वेळ आणि अंतरासोबत ते चेंज होऊ नये बेटा, त्याला म्हणायचं इनव्हेरिएबल युनिट असेल. ठीक आहे बेटा. मग आता काय? सकाळ संध्याकाळ तुला कोणत्या वेळेला मेजर करायचं ते कर. ते शुगर नेहमी 1 kg भरली पाहिजे बेटा. आणि स्पेस म्हणजे काय सांगते? समजा तू भारतात मेजर केलेस, इथं 1 kg आली. इन केस बेटा तू अमेरिकेमध्ये गेला, तिथं मेजर कर, तिथं सुद्धा ते 1 kg भरली पाहिजे. तर त्या युनिटला आपल्याला गुड युनिट म्हणता येतं बेटा. मग तुझ्या लक्षात येईल काय काय रिक्वायरमेंट आहे. पहिली काय होती? इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, जगानं मान्य केलेलं असावं बेटा. दुसरी रिक्वायरमेंट काय सांगते ते? इट शुड बी व्हेरिएबल. इट मीन्स दॅट इट डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू द टाइम अँड स्पेस. टाइम आणि स्पेस सोबत बेटा ते चेंज नाही झालं पाहिजे, तरच ते गुड युनिट आहे. नाही तर इमॅजिन कर बेटा युनिट चेंज होऊ लागलं, त्याला गुड युनिट म्हणता येईल का बेटा? बिलकुल म्हणता येणार नाही. म्हणून ह्या 2 मेन रिक्वायरमेंट झाल्या. बघ बेटा आता ह्या दोन्ही कळाल्या. आता थर्ड रिक्वायरमेंट कडे जाऊ आपण. थर्ड रिक्वायरमेंट काय असायला पाहिजे? इट शुड बी इझिली अवेलेबल. बघ बेटा युनिट कसं असावं तर याचा अर्थ समजून घे. इझिली अवेलेबल म्हणजे काय बेटा? सहज उपलब्ध होणं. इमॅजिन कर बेटा एखादा शेतकरी, त्याला भाजीच्या बाजारामध्ये, पालेभाज्याचा जो बाजार आहे त्याच्यामध्ये जाऊन त्याच्या शेतातली भाजी विकायची बेटा. आणि त्याला 1 किलोचं वेट पाहिजे बेटा, युनिट पाहिजे. आणि ते जर त्याला सहज अवेलेबल नाही झालं बेटा, तर मग समजा 1 kgचं त्याला माप घ्यायचं बेटा आणि ते आणायला त्याला दुसऱ्या देशात जावं लागलं. मग हे चांगलं आहे का? नाही. इट इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड युनिट. म्हणून बेटा गिवन युनिटला तुला गुड युनिट म्हणायचंय तर काय कम्प्लीट झालं पाहिजे? इट शुड बी इझिली अवेलेबल. युनिट कसं असावं बेटा? ते सहज अवेलेबल व्हावं, सहजासहजी आपल्याला मिळवा. ते मिळवण्यासाठी आपल्याला फार प्रयत्न करावे लागले नाही पाहिजेत आणि ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे, तरच त्या युनिटला गुड युनिट म्हणायला पाहिजे बेटा. आलं लक्षात तुझ्या? चला आता पुढच्या रिक्वायरमेंट कडे जाऊ. चौथी रिक्वायरमेंट काय म्हणतंय? इट शुड बी. युनिट कसा असावा बेटा? बघ, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. इझिली रिप्रोड्युसिबल म्हणजे काय बेटा? रिप्रोड्यूस, री म्हणजे पुन्हा आणि प्रोड्यूस म्हणजे काय? तयार करणे. बेटा कोणत्या युनिटला चांगलं युनिट म्हणावं? तर गुड युनिट इज दॅट युनिट विच कॅन बी इझिली प्रोड्युस्ड. त्या युनिटला चांगलं युनिट म्हणून बेटा आपल्याला जे सहज तयार करता येतं. तू म्हणशील कळना सर, एक्झाम्पल ऐक बेटा. समज प्रत्येक शेतकरी भाजीपाल्याच्या बाजारामध्ये तो येऊन बसला बेटा. आता त्याच्याकडे 1 kgचं माप नाहीये बेटा, मग तो भाजी विकायचं सोडतो का? नाही. म्हणू नका शेजाऱ्याला मागल म्हणून, ते कामच नाही. शेजाऱ्याला पण भाजी विकायची, तो त्याला देणार नाही बेटा. म्हणून काय करतो तो? बाजार स्टार्ट होण्याच्या पूर्वी बेटा तो काय करतो? शेजाऱ्याचं 1 किलोचं माप घेतो आणि त्या बाजारातला कुठला तरी एक दगड घेतो बेटा आणि तो त्याला फोडत राहतो. मग काय करतो? इकडून 1 kgचं वेट ठेवतो आणि इकडून त्यानं घेतलेला तो दगड ठेवतो बेटा. तो दोन्ही कम्पेअर करतो, झालं त्याचं नवीन युनिट तयार केलं बेटा. त्यानं कोणतं तयार केलं? 1 kgचं. म्हणून बेटा युनिट कसं असावं? इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल, सहज तयार करता येणं. बेटा त्याला कंपनी जावं लागलं का 1 kgचं माप तयार करायला? नाही जावं लागलं बेटा, त्यानं तिथल्या तिथंच तयार केलं. म्हणून ही सुद्धा एक गुड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. कुणाची? गुड युनिटची. लक्षात घे बेटा. ठीक आहे. चल बेटा 4 लक्षात आल्या तुझ्या. 5वी बघ बेटा काय असेल? इट शुड बी इम्पेरिशेबल. बघ बेटा आता याचा अर्थ काय असतंय? पेरिशेबल मीन्स व्हॉट बेटा? पेरिशेबल मीन्स काय? डिस्ट्रॉय होत जाणार, घटत जाणार, कमी कमी म्हणजे डिस्ट्रॉईंग किंवा डिस्ट्रक्टिंग म्हणू आपण. आता डिस्ट्रक्टिंग कशाला म्हणावं बेटा? इमॅजिन कर तुझ्या घरामध्ये एखादं साबण आहे, आंघोळीसाठी जे आपण सोप यूज करतो बेटा, तू जर ते बाथरूम मध्ये ठेवलंस बराच वेळ, त्याच्यावरती सतत पाणी पडत राहिलं तर ते विरघळत जातं बेटा. म्हणजे काय? ते डिस्ट्रक्ट व्हायला लागलं, कमी कमी व्हायला लागलं बेटा. आपलं युनिट तसं नसावं बेटा, ते कायम तसंच राहावं, ते डिस्ट्रॉय होऊ नये किंवा डिस्ट्रक्ट सुद्धा होऊ नये, त्याला इम्पेरिशेबल असं म्हणायचं. सो गुड युनिट शुड बी इम्पेरिशेबल, ही त्याची पुढची रिक्वायरमेंट आहे बेटा. आणखीन बघ पुढचं काय असायला पाहिजे? इट शुड बी वेल डिफाईन्ड. वेल डिफाईन्डचा अर्थ काय बेटा? बघ लक्ष देशील व्यवस्थित.
वेल डिफाईन कुणाला म्हणावं बेटा, म्हणजे एखादं युनिट असं कसं असायला पाहिजे, क्लिअर असावं, त्याच्यात बिलकुल गोंधळ असू नये बेटा. क्लिअर म्हणजे कसं तुला सांगायचंय, लक्षात घे बेटा. कोणत्या युनिटला आपण क्लिअर म्हणू, तुला क्लिअर कळालं पाहिजे 1 kg मध्ये किती 1000 ग्राम असतात बेटा. ते युनिट कुणालाही समजलं पाहिजे, एवढं इझी ते युनिट असावं बेटा. ठीक आहे, म्हणजे ते क्लिअर असलं की त्यालाच म्हणायचं वेल डिफाईन. म्हणजे प्रत्येकाला कळालं पाहिजे की 1 kg घ्यायलो म्हणजे आपण नेमकं किती घ्यायलो बेटा. 1 मीटर लांबीचा कपडा घ्यायला म्हणजे आपल्याला किती लांब येणार आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. दॅट युनिट इज कॉल्ड काय, वेल डिफाईन्ड असं म्हणायचं बेटा. ठीक आहे, तर चल हे सुद्धा तुला कळालं. पुढची कॅरेक्टरिस्टिक्स बघतील बेटा. काय असायला पाहिजे, इट शुड बी अनअफेक्टेड. अनअफेक्टेड, अफेक्टेड म्हणजे बेटा परिणाम होणं आणि अनअफेक्टेड म्हणजे परिणाम होणं न होणं. इट शुड बी अनअफेक्टेड बाय चेंज इन फिजिकल कंडिशन्स. बघशील बेटा काय फिजिकल कंडिशन्सचा अर्थ काय. याआधी वाक्य काय म्हणतं बेटा, त्याचा अर्थ घे. काय म्हणते, इट शुड बी अनअफेक्टेड बाय चेंज इन फिजिकल कंडिशन्स. याचा अर्थ काय होतो बेटा, इमॅजिन कर. फिजिकल कंडिशन कुणाला म्हणावं, टेम्परेचर, प्रेशर हे जर चेंज झालं, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम याच्यामध्ये जर काही चेंज झालं तर त्याला फिजिकल कंडिशन्स म्हणायच्या. इमॅजिन कर बेटा, तू एक 1 kg चं माप आणलेलं आहेस आपल्याकडं आणि अचानक या रूमचं टेम्परेचर इन्क्रीज झालं बेटा आणि ते 1 kg चं माप मनानच अर्धा kg, हाफ kg झालं. याचा अर्थ त्याच्यावर कशाचा परिणाम झाला, टेम्परेचरचा परिणाम झाला बेटा. मग फिजिकल कंडिशन्स मीन्स व्हॉट, काय असते फिजिकल कंडिशन्स म्हणजे टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यावर जर का चेंज केला तर त्याचा इफेक्ट त्या युनिटवर होऊ नये बेटा. आणि जर त्याचा युनिटवर इफेक्ट झाला तर ते गुड युनिट म्हणता येणार नाही. तू टेम्परेचर वाढव, प्रेशर वाढव, व्हॉल्यूम इन्क्रीज कर बेटा. या सर्व ज्या फिजिकल कंडिशन्स आहेत या चेंज केल्या तरी आपलं युनिट चेंज नाही झालं पाहिजे बेटा. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, गुड युनिट म्हणू शकतो बेटा. ही झाली गुड युनिटची आणखीन एक रिक्वायरमेंट बेटा. पुढची रिक्वायरमेंट बघशील आता काय म्हणते, इट शुड बी. कसा असावा बेटा बघ, इट शुड बी कन्व्हिनियंट. इट शुड बी कन्व्हिनियंट इन साइज. बेटा कन्व्हिनियंट इन साइज म्हणजे काय, योग्य प्रमाणात त्याचा आकार असावा बेटा. योग्य प्रमाणात म्हणजे काय, इमॅजिन कर एखाद्या शेतकऱ्याला भाजीपाला विकायला शेतात जायचंय, 1 kg चं माप त्याचं एवढं मोठं झालं, त्याचं सेपरेट त्या युनिटच एक आठवडं त्याला तयार करावं लागेल आणि घेऊन जायला त्याला ते फार अवघड होईल बेटा. म्हणून युनिट कसं असावं, इट शुड बी कन्व्हिनियंट इन साइज. कन्व्हिनियंट इन साइज मीन्स काय, प्रॉपर इन साइज. त्याची साइज योग्य असावी बेटा. खूप मोठं किंवा खूप छोटं युनिट असू नये. जसं आपण बेटा सोनं मोजतो, कसं मोजतो, तर काहीतरी म्हणतात छोटे छोटे युनिट असतात, मासा असतो, आणखीन काहीतरी असते. सोन्याच्या दुकानाचा जो दुकानदार आहे ज्याला आपण सोनार म्हणतो बेटा, त्याच्याकडून ते हरवलं तर त्याला ते लवकर सापडत सुद्धा नाही. मग असलं युनिट आपल्याकडे असू नये की विच इज व्हेरी व्हेरी स्मॉल इन साइज, म्हणून ते लार्ज इन साइज असावं बेटा. लार्ज म्हणण्यापेक्षा कसं असावं, कन्व्हिनियंट इन साइज, आकार त्याचा योग्य असावा बेटा. तर ह्या सर्व अशा रिक्वायरमेंट्स आहेत बेटा. अशा तर आपल्याला अनेक रिक्वायरमेंट सांगता येतील, पण ह्या मेन आहेत बेटा. किती सांगितले आपण, 8 रिक्वायरमेंट्स पाहिल्या बेटा. मग तुला आता कळालंय व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. इव्हन युनिटला आपण गुड युनिट कधी म्हणू बेटा, कधी म्हणू, त्याने या सगळ्या रिक्वायरमेंट कंप्लीट केल्या पाहिजे तर ते गुड युनिट झालं. ओके, चल बेटा आता पुढच्या आर्टिकल कडे जाऊ. तुला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा किंवा तू अभ्यास करत असताना बेटा तुला मधात व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हे सगळं लिहून काढायचंय. याच्यावर क्वेश्चन कसा विचारतील बेटा, व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. तर ह्या सगळ्या तुला सांगता आल्या पाहिजे. ठीक आहे, रिक्वायरमेंट म्हणतील बेटा किंवा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतील, जे काय म्हणायचं ते म्हणतील, पण तुला ते सांगता आलं पाहिजे बेटा. आता आपल्याला याच्यानंतर पाहायचंय हे जे युनिट आहे हे कोण डिसाइड करतं बेटा, हु डिसाइड्स द युनिट. बेटा आता तुला प्रश्न पडायला पाहिजे बेटा किंवा तुझ्या मनात पडला सुद्धा असेल, सर युनिट बद्दल तुम्ही आम्हाला एवढं काय सांगायला, मग हे युनिट नेमकं कोण डिसाइड करतं. तर बेटा युनिट आपल्याला डिसाइड करायचा हक्क नसतो बेटा. हे युनिट कोणत्या क्वांटिटीचं युनिट काय असावं, जसं बेटा लेंथ असली की आपण युनिट काय घेतो, मीटर घेतो, मास असेल तर केजी घेतो, टाइम असेल तर सेकंद घेतो बेटा. हे जे युनिट आहेत ना हे सिलेक्ट करायचा हक्क आपल्याला नाहीये बेटा. एक इंटरनॅशनल कमिटी जिला हे सगळे ऑथॉरिटी दिलेली, कशाची ऑथॉरिटी दिली की तुम्ही ठरवायचं की कुणाचं युनिट काय असायला पाहिजे बेटा. ती जी इंटरनॅशनल कमिटी त्याला असं म्हणतात बेटा. आपलं आता जे आर्टिकल आपल्याला पाहायचंय ते काय पाहायचंय, हु डिसाइड्स द युनिट. म्हणजे काय बेटा, कोणत्या क्वांटिटीचं युनिट काय असावं हे कोण ठरवतं बेटा. तर लक्षात ठेवायचं, एक इंटरनॅशनल कमिटी
ज्याच्यामध्ये किती मोर दॅन 40 कंट्रीज आहेत बेटा, 40 पेक्षा जास्त देश आहेत त्याच्यामध्ये, आणि तिथं 18 सायंटिस्टचा एक ग्रुप असतो बेटा. तो ग्रुप डिसाइड करतो की कोणत्या क्वांटिटीचं काय युनिट असावं. ते स्वतः ठरवत नाही, पण जे बी आपल्या जगामध्ये सर्व जे बी संशोधन होतं बेटा, जो बी रिसर्च होतो, ते सर्व सायंटिस्ट आधी त्यांच्याकडे जाऊन म्हणतात याचं युनिट असं असायला पाहिजे. मग ते चेक करतात बेटा, त्याचे रिझल्ट बघतात ते, आणि त्याच्यामध्ये चेंज करायचे जे सर्व राईट्स, ज्याला आपण हक्क म्हणतो बेटा, हे सगळे कुणाला आहे तर या इंटरनॅशनल कमिटीला. कोणती कमिटी बेटा? बघ, युनिटला डिसाइड करणार कोण आहे बेटा, तर हे लक्षात ठेव, कोण? CGPM ज्याला म्हणतो आपण, लक्षात असू दे. म्हणशील सर नाही कळालं मला, याला काय म्हणायचं ते. बघ बेटा, याला काय म्हणतात? खरं तर आता हे ग्रीक लेटर आहे, ग्रीक वर्ड आहे बेटा, त्याचा अर्थ आपल्याला सहज कळत नाही, पण पुन्हा समजून घेतल्यास कळू शकतो. बघ बेटा, हे C फॉर काय असतं? C फॉर कॉन्फरन्स असतं बेटा. हे ई लिहिताना ते त्याच्या डोक्यावरती डॅश देतात, कारण याचं प्रोनाउन्सिएशन वेगळं बेटा. ग्रीक लँग्वेज मध्ये असल्यामुळे आपण त्याला प्रोनाउन्सिएशन चांगल्या प्रकारे करू शकत नाही बेटा, पण प्रयत्न करू आपण. काय म्हणते? कॉन्फरन्स. परत त्याचं असं म्हणणं आहे, G फॉर असतंय जनरली. परत काय असते? डेज. कॉन्फरन्स जनरली डेज. हे P फॉर काय असेल बेटा? पॉइंट्स. इट मेजर्स. बघ बेटा, याला मेजर्स असं वाचायचं, मेजर नाही वाचायचा. बघ बेटा, आता कसं वाचलं मी? हे पाहशील, CGPM म्हणजे काय असते? कॉन्फरन्स जनरली डेज पॉइंट्स 8 मेजर्स. तू म्हणशील बेटा सर आम्हाला काहीच कळलं नाही. बेटा ते आम्हालाही कळत नाही, फक्त हे कसं लिहिलं लक्षात ठेव. हे इंग्लिश मध्ये जरी लिहिलं असलं तरी हे ग्रीक आहे बेटा. यांनी फक्त त्या ग्रीक लेटरचं इंग्लिश मध्ये प्रोनाउन्सिएशन कसं म्हणायचं ते लिहिलंय. म्हणजे नाही कळालं सर आम्हाला. आणखी आधी ऐक, मी एक एक्झाम्पल सांगतो बेटा. इमॅजिन कर बेटा, तुझ्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप वरती तुला एक मेसेज आला बेटा. काय मेसेज आला? कुणीतरी एखादी काहीतरी पोस्ट टाकली, एखादा व्हिडिओ टाकला, किंवा आणखी काही कविता वगैरे टाकली, तर बेटा आपण त्याला लाईक करतो. लाईक करताना कसं लिहितो बेटा आपण? तुला म्हणायचं की खूप छान, तर तुला काय म्हणायचं असतं बेटा? कुणी कुणी असं लिहितं त्याला, या टाईपनं लिहून टाकतं त्याला. काय म्हणायचं असतं याला? खूप छान. मग बेटा हे खरी खरी इंग्लिश आहे काही नाहीये, फक्त मराठीतलं इंग्लिश मध्ये कसं वाचायचं ते आपण त्याला सांगितलं बेटा. खूप छान. खरं तर तुला हे इंग्लिश मध्ये मांडायचं असतं तर तू ते असं मांडायला पाहिजेस, काय? व्हेरी गुड असं म्हणायला पाहिजे. खरं तुला ऍक्च्युअली असं म्हणायचं असतं की काय म्हणायचं असतं बेटा? खूप छान अशी कमेंट द्यायची आपल्याला व्हॉट्सअप वरती. पण आपला प्रॉब्लेम काय की आपल्या मोबाईल मध्ये मराठी लँग्वेज नाही बेटा. मग आपण काय करतो? याला असं लिहितो. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की हे इंग्रजीमध्ये लिहिले. कसं लिहिलंय? हे मराठीतच लिहिलंय, फक्त आपण इंग्रजीत सांगायलो की याचा उच्चार कसा करा, मला जे काय म्हणायचंय ते कसं आहे ते आपण फक्त इंग्रजीत लिहून दाखवलं. बट ऍक्च्युअली हे कसं आहे? इट इज इन मराठी. तसं आहे बेटा हे. कॉन्फरन्स जनरली डेज पॉइंट्स अँड 8 मेजर्स. याचा अर्थ तुला काहीच कळणार नाही, कारण तो ग्रीक लँग्वेज आहे. पण याचा इंग्लिश मध्ये काय अर्थ असतो बेटा? बघ, जसं आपण आता काय खूप छानला काय लिहिलं होतं? व्हेरी गुड. तसं इंग्लिश मध्ये काय म्हणतं बेटा? तर ते असं म्हणतंय जनरल. याचा असं म्हणणं आहे हे जनरल कॉन्फरन्स. जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट, किंवा मेजर्स म्हणतो आपण. इथं बघ बेटा काय मेजर्स म्हणते, इथं मेजर्स म्हणते, लक्षात घे. याला आपण थोडक्यात काय लिहितो? याला असं लिहितो, हे GCW आणि M असं लिहितो बेटा. ठीक आहे. हे काय झालं? हीच कमिटी बेटा, पण त्याला इंग्लिश मध्ये असं म्हणतात आणि हे ग्रीक लँग्वेज मधले CGPM. जाऊ द्या ना बेटा, आपल्याला याच्यावर क्वेश्चन्स येणार नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगायलोय की कारण मुलं पुन्हा आम्हाला क्वेश्चन विचारतात बेटा, सर ठीक आहे हे युनिट कुणाचं काय हे मला फार चांगलं कळालं सर, पण हे सगळे युनिट कोण डिसाइड करतात? तर बेटा हु डिसाइड्स द युनिट, तर ह्या कमिटीला अधिकार दिलेत बेटा. कुणाला? CGPM ही कमिटी. काय? कॉन्फरन्स जनरली डेज पॉइंट्स 8 मेजर्स. त्यालाच काय म्हणायचं? जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट असे असते बेटा ते. ठीक आहे. इंग्लिश मध्ये त्याचा शॉर्ट फॉर्म असा आहे. तर ही CGPM बेटा ही मेन कमिटी. या कमिटीकडे सर्व अधिकार आहेत की कुणाचं युनिट काय असायला पाहिजे. बेटा या कमिटीचं काम काय असतं आता लक्षात द्या. या कमिटीचं काम काय? एक तर ही कधी अरेंज केली? मला वाटतं बघा काहीतरी 1852 ला याची इस्टॅब्लिशमेंट झाली. याची स्थापना कधी केली? 1852 ला केली बेटा. तिथून पुढे या कमिटीचं काय काम होतं बेटा? की डिफरंट क्वांटिटीचे युनिट वगैरे याच्यावरती लक्ष द्यायचं त्यांनी.
तर हे सगळं युनिट डिसाईड करायचे अधिकार या कमिटीला आहेत बेटा. ठीक आहे. चला आता तुम्हाला कळालं या कमिटीचं काम काय बेटा. याच्यामध्ये एकतर 40 पेक्षा जास्त देश आहेत बेटा, असोसिएट कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये. आणखी याच्यात 18 सायंटिस्टचा एक ग्रुप आहे जो की जर 6 वर्षांनी मीटिंग बोलवतो बेटा, म्हणजे काय एक कॉन्फरन्स अरेंज करतो. मग डिफरंट सायंटिस्ट त्यांच्याकडे येतात, जे काही नवीन रिसर्च असेल या वेट आणि मेजरमेंट वरचा तो त्यांच्या पुढे मांडतात. बेटा तुम्ही म्हणताल लास्टची मीटिंग कधी झाली बेटा, तर 1918 मध्ये झाली बेटा. आता 1918 मध्ये झाली आणि त्या मीटिंग मध्ये अनेक नवीन कन्सेप्ट मांडले गेले बेटा. मी आताची कॉन्फरन्स सांगायला कधी झाली, 1918 ला झाली, 1918 ला 2018 ला झाली. आणि त्याच्यामध्ये बरेच करेक्शन केले बेटा, अनेक डिफरंट युनिटचे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी करेक्शन केले. पण आपल्याला तो भाग इंटरेस्टचा नाहीये. आपल्याला काय इंटरेस्ट आहे बेटा, तर आपल्याला काय करायचं सर्व CGPM म्हणजे कॉन्फरन्स जनरल डेज पॉइंट्स 8 अँड मेजर्स. बहुतेक मी तुम्हाला किती सांगितलं बेटा, आता 1852 नाही बेटा, किती हे 1952 असं म्हणा त्याला. काय 1952 च्या आसपास त्याची इस्टॅब्लिशमेंट असेल. इयर मध्ये आपल्याला एवढा इंटरेस्ट नसावा, तुम्ही पुस्तक पहा तुम्हाला कळेल कोणत्या वर्षी. ऍक्युरेट वर्ष मला आठवत नाही आणि तो आपल्यासाठी कामाचा भाग पण नाही. आपल्याला फक्त काय माहिती करून घ्यायचं बेटा, की युनिट कोण डिसाईड करतं. तर कोण डिसाईड करतं, CGPM डिसाईड करतं बेटा. आता सध्याला एवढा पॉइंट लक्षात ठेवा, SI सिस्टीम स्टडी करताना आपल्याला बघायचंय ह्या CGPM चा SI सिस्टीम मध्ये काय रोल आहे ते आपण पुन्हा. तर बघ बेटा आपण आज काय काय पाहिलं. आज आपण युनिट काय असतं ते पाहिलं, त्याच्यानंतर व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट्स काय होत्या ते पाहिलं बेटा. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, आपण हु डिसाइड्स द युनिट हे पाहिलं बेटा. मग आपण हा सगळा भाग आजच्या तासामध्ये कंप्लीट केला बेटा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच पार्ट बेटा. राहिलेला जो काही भाग असेल तो आपण नेक्स्ट म्हणजे उद्याच्या लेक्चर मध्ये स्टडी करू. त्याच्यापूर्वी बेटा तुम्हाला असाइनमेंटचे क्वेश्चन घ्यायचे. पहिला तोच क्वेश्चन कोणता, डिफाइन द टर्म युनिट. युनिट काय असतं ते डिफाइन करा. दुसरा क्वेश्चन बेटा तुला असा घ्यायचा आहे, व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. पुन्हा ऐकशील बेटा काय, व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. तिसरा तुला घ्यायचा बेटा, हु डिसाइड्स द युनिट. याच्याबद्दल तुला डिटेल मध्ये घ्यायचं बेटा. आणि ठीक आहे बेटा, आजचा हा भाग व्यवस्थित पहा, व्यवस्थित लिहून ठेवा आणि तुम्हाला हे सर्व असाइनमेंट तयार करून बेटा माझ्याकडे पाठवून द्यायचं आहे. ठीक आहे, माझ्या व्हॉट्सअप वरती सेंड करा, म्हणजे तुमचा सिरियसली रोज अभ्यास होईल बेटा. ठीक आहे, मी शेवटी दिलेले क्वेश्चन्स योग्य प्रकारे बघा आणि आणखीन बेटा अभ्यास करत राहा. आपल्याला 5-6 व्हिडिओज आणखीन झाले की आपल्याला एक पहिली ऑनलाईन एक्झाम घ्यायची. माझ्या माहितीने बेटा आपण पुढच्या सॅटरडेला किंवा फ्रायडेला ही एक्झाम घेणार बेटा. येणारा जो काही फ्रायडे असेल त्या पुढच्या फ्रायडेला आपण याच्यावरती ऑनलाईन एक्झाम घेणार, आपली फर्स्ट ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करणार. त्याच्यासाठी बेटा तुम्ही सर्वांनी ऍप डाउनलोड केलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर ऍप डाउनलोड केलं नसेल तर तुम्हाला ही एक्झाम देता येणार नाही. म्हणून आधी ऍप डाउनलोड करा आणि मला बॅच मध्ये ऍड करा म्हणून रिक्वेस्ट पाठवा बेटा. थोडे दिवस आपलं युट्यूब वरती चालणार आहे, कारण सध्या आपले डेमो लेक्चर्स आहेत बेटा. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबू बेटा.